नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या निमित्ताने मी केळ्यांचा हलवा तयार करणार आहे, तर याची रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करते. ही तांबड्या रंगाची केळी असतात. या केळ्यांना चंद्रबाळे असे म्हणतात. आजच्या रेसिपीसाठी ही केळी घेतली आहेत. याऐवजी तुम्ही तुमच्या गावात जी केळी मिळतात ती घेऊ शकता. ही केळी आता मी सोलून घेतली आहेत. हलवा तयार करण्यासाठी अगदी पिकलेली केळी घ्यायची आहेत. ही केळी आता आपण अगदी बारीक चिरूया. ही बघा, ही पिकलेली केळी अगदी बारीक चिरून घेतली आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. आता ही कढई चांगली तापली आहे. यामध्ये 1 वाटीभर तूप घालूया. आता हे तूप गरम करण्यासाठी ठेवूया. आता यामध्ये हे केळ्यांचे तुकडे घालूया. हे बघा, आता ही सगळी केळी मी घातली आहेत. गॅसवर मंद आचेवर ही केळी एकसारखी परतायची आहेत. यामुळे बुडाला करपत नाहीत. या केळ्यांचा रंग आता पिवळा आहे, पण ही चांगली शिजल्यावर अगदी चॉकलेटी रंग येतो. 350 ग्रॅम गूळ घेतला आहे. केळी शिजेपर्यंत आपण गूळ विरघळण्यासाठी ठेवूया. या पातेल्यात हा गूळ घालते. 1 वाटीभर पाणी घातले आहे. आता एकसारखे ढवळूया. हे बघा, आता हा गूळ चांगला विरघळला गेला आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा, ही केळी आता चांगली शिजली आहे. याचा रंगसुद्धा चांगला बदलला आहे. आता यामध्ये या भोपळ्याच्या बिया घातल्या आहेत. याऐवजी तुम्ही काजू, बेदाणे सुद्धा घालू शकता. ही केळी शिजताना पुन्हा 1 वाटीभर तूप घातले होते. ही केळी शिजल्यावर आपण मगाशी जे तूप घातलं होतं ते याप्रमाणे असे बाहेर येते. याचा अर्थ ही केळी आता चांगली शिजली आहेत. आता आपण हे गुळाचे पाणी घालूया. हे गुळाचे पाणी मी गाळण्याच्या सहाय्याने गाळून घेते. यामध्ये जर काही केर असेल तर तो गाळण्यात अडकेल. आता पुन्हा एकसारखे ढवळत राहायचे आहे. हा हलवा तयार करण्यासाठी मला 1.5 तास वेळ लागला आहे. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण एकसारखे ढवळत राहूया. हे बघा, हे मिश्रण आता बऱ्यापैकी आटलं आहे. पुन्हा 5 मिनिटे असेच एकसारखे ढवळूया. या मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागतो आणि हे तूप थोडेसे बाहेर यायला लागते. हे बघा, हे मिश्रण आता कढईपासून वेगळे होत आहे. हा हलवा आता तयार आहे. एका ताटाला मी तूप लावून घेतले आहे. या तूप लावलेल्या ताटात हा हलवा घालते. हे बघा, या ताटामध्ये मी हा हलवा काढून घेतला आहे. एका चमच्याला तूप लावून घेतला आहे. तूप लावल्यामुळे हा हलवा चमच्याला चिकटत नाही. या चमच्याने या डावाला लागलेला हलवा काढूया.
आता हा हलवा ताटात पसरवूया. पुन्हा मी चमचाभर तूप घालते आणि या चमच्याने याप्रमाणे हे मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये पसरवते. हा हलवा आपण गार होण्यासाठी ठेवूया. हा हलवा गार झाल्यावर या ताटावर एक झाकण ठेवून हे ताट फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी ठेवू शकतो. यामुळे याच्या वड्या कापायला सोपे होते. किंवा हा हलवा असाच ठेवला तरी चालतो. गार झाल्यावर याच्या वड्या कापता येतात. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हे ताट मी 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते. हे बघा, आता हा हलवा चांगला तयार झाला आहे. याच्या वड्या कापूया. हा हलवा चवीला एकदम छान लागतो. तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. जर अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.